बातमी कोकणातून सिंधुदुर्गमध्ये भाजपाचे जिल्हा परिषदेवर 2 सदस्य हे बिनविरोध निवडून गेलेले आहेत, तर पंचायत समितीवरती एकूण 10 सदस्य भाजपाचे बिनविरोध निवडून गेलेत। जिल्हा परिषदेमध्ये प्रमोद रावराणे, सावी लोके हे बिनविरोध निवडून गेलेत। पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्गामध्ये हा करिश्मा बघायला मिळतोय। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक होण्याआधीच भाजपाचे जिल्हा परिषदेवर 2 तर पंचायत समितीमध्ये 10 सदस्य हे बिनविरोध निवडून गेलेले आहेत। त्यामुळे नितेश राणे यांची जादू यांचं काम हे सिंधुदुर्गामध्ये दिसतंय। भाजपाचे निवडणुकीआधीच हे उमेदवार विजयी झालेले आहेत। जिल्हा परिषदेवर भाजपाचे 2 सदस्य हे बिनविरोध विजयी झालेत। प्रमोद रावराणे आणि सावी लोके अशी त्यांची नावं आहेत, तर पंचायत समितीमध्ये एकूण 10 सदस्य हे भाजपाचे बिनविरोध निवडून गेलेले आहेत। नितेश राणे हे भाजपाचे तिथले नेते, जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर नितेश राणे यांची जादू करिश्मा हा जिल्ह्यामध्ये बघायला मिळतो आहे। 5 तारखेला या संदर्भात निवडणूक आहे, मात्र निवडणुकीआधीच भाजपाचे 2 जिल्हा परिषद सदस्य हे बिनविरोध निवडून गेलेले आहेत, तर पंचायत समितीमध्ये 10 सदस्य बिनविरोध निवडून गेलेत। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपानं ताकदीनं ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभासुद्धा सिंधुदुर्गामध्ये होणार आहे, मात्र त्याआधीच भाजपाचे जिल्हा परिषदेवर 2 सदस्य बिनविरोध विजयी झालेत, तर पंचायत समितीमध्ये एकूण 10 सदस्य बिनविरोध झालेत। जिल्हा परिषदेवर प्रमोद रावराणे आणि सावी लोके हे बिनविरोध निवडून गेलेत। या निवडणुकीआधीच नितेश राणे यांनी ही निवडणूक आम्ही ताकदीनं लढणार असं म्हटलं आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सुरेश कौलगेकर आपल्यासोबत जोडलेत। सुरेश, जिल्हा परिषदेवर भाजपाचे 2 आणि पंचायत समितीमध्ये एकूण 10 सदस्य बिनविरोध निवडून गेलेले आहेत। कसे हे बिनविरोध निवडून गेलेले आहेत? यांच्या विरोधामध्ये फॉर्म भरला नाही की आणखी काही कारण आहेत? निश्चितच बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या जिल्हा परिषदेच्या 50 जागा आणि पंचायत समितीच्या 100 जागांसाठी ह्या निवडणुका होणार आहेत। मात्र एकंदर पाहिलं तर खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुती ही झाल्यानंतर बघितलं तर ज्या महायुतीच्या समोर असलेले ज्या ठाकरे शिवसेनेचे जे जिल्हा परिषदचे सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य असतील यांनी मोठ्या प्रमाणात माघार घेतलेली दिसते आणि त्याचमुळे सध्या बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात डायरेक्ट ज्या थेट लढती असतील ते महायुती आणि ठाकरे शिवसेना अशाच पाहायला मिळतील। मात्र एकंदर पाहिलं असेल तर सध्या ठाकरे शिवसेनेच्या अनेक जे उमेदवार आहेत त्यांनी महायुतीच्या समोर माघार घेतलेली पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी ठाकरे नेतृत्व हे कुठेतरी कमी पडलेलं जिल्ह्यात पाहायला मिळते। मात्र एकंदर पाहिलं तर पालकमंत्री नितेश राणे यांचं वर्चस्व संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या पाहायला मिळते। ठीक आहे सुरेश, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।